संघाला दुपारचं 17 मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि मिलिंद पाटीलचं कौतुक भोईर मिलिंद भोईरचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अगदी जितू पाटीलनं मोहनदासची निवड केली आणि मिलिंद भोईर येऊन सीटवर बसले, अगदी ड्रायव्हर सीट आणि चांगलं समालोचन. मिलिंद भोईर धन्यवाद. नक्कीच येत्या कालामध्ये आपण एक 40+ चांगला समालोचन म्हणून मिलिंद भोईरकडे पाहूया. यानंतर पोगाव आणि टेंगार दोन्ही संघ तयार राहा. फलंदाज विनोद रवींद्र नॉन स्ट्राईक. नक्कीच रवींद्र देखील समालोचक आहेत. जितू पाटील एस गेम ऑन. जितेंद्र पाटील भाऊंच्या टीम मध्ये 3 ते 4 समालोचक आहेत. रवींद्र भाऊ आहेत, मिलिंद भोईर, मोहनदास पाटील, गोलंदाज देवीदास. चला सर्वांना पुन्हा एकदा आपण नमस्कार करूया. दमन दौऱ्याच्या समालोचनाला सुरुवात करूया. पहिला चेंडू डॉट. पिंपळगड संघाने देखील आजच्या दिवसातून पहिला विजय संपादन केलाय आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना त्यांचा सुरू आहे. कामतगरने एक विजय, रांजणोली संघ एक विजय, तर डुंगे संघाचा एक विजय. इथे हा चेंडू फलंदाजापेक्षा दूर ठेवला होता. पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येनं अकाउंट ओपन केलाय. हा चेंडू देखील आला वाईट. सलगचा दुसरा वाईट. धावसंख्या 3, 2 वाईट आणि त्यानंतर एक सिंगल. 3 चेंडू अजूनही शेष आहेत. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. बघूया फलंदाज रवींद्र. आज जितेंद्र पाटील यांना थोडस राखून ठेवलंय, संधी दिली आहे. इथे अतिशय चांगला चेंडू. एसटी रक्षक गणेश पाटील च कौतुक करूया. संदीप आहेत इष्टरक्षक. हा चेंडू देखील चांगला आहे. देवीदास पाटीलची अचूक आणि नियंत्रित गोलंदाजी आपण पाहतोय. नक्कीच गावदेवी स्पोर्ट पिंपळगडचा सिनियर गोलंदाज देवीदास पाटीलने कित्येक सामने स्वतःच्या गोलंदाजीच्या बलावर संघाला जिंकून दिलेत. मातीच्या खेळपट्टीवर अगदी अचूक आणि नियंत्रित गोलंदाजी. इथे फटका उडवला. बघूया चेंडू मिडॉनला सेफ लाईन होतोय. गणेश पाटीलने चेंडू उचललाय. धावा मिळतील 2 धावांनी संघाचे टोटल 5. पहिल्या ओव्हरची समाप्ती
2 वाईट आले, त्यानंतर एक सिंगल आणि एक डबल, असे 5 धावा. काय चांगली गोलंदाजी. नक्कीच यापेक्षा संतोष जोशींना काय अपेक्षा असेल. चांगली सुरुवात तर करून दिलेली आहे. रवी खुश आहेत. 12 खेळाडू गावदेवी स्पोर्ट पिंपळगड, यानंतर हनुमान पोगाव आणि सोनादेवी टेंगार. नक्कीच कालुराम भोईर आणि महेश वारी असं यानंतर आपण सामना पाहणार आहोत. इथे अगदी गोलंदाज भोलेनाथ पाटील लेफ्टम राऊंडचा मारा आणि अचूक टप्प्यावर आतापर्यंत 7 चेंडू फेकलेत, धावा दिलेत 5. पिंपळगड संघ अगदी चांगल्या लाईन मध्ये. इथे हा चेंडू बघूया. स्वतः गोलंदाज भोलेनाथ पाटील सिली मिडॉन वरून चेंडूला उचललाय. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे पूर्ण. धावसंख्या 7, 8 चेंडू 7 धावा. नक्कीच पिंपळगड संघामध्ये नंदू पाटील अनुपस्थित आहेत. नक्कीच इथे हा चेंडू बघूया. ऑन साइडला देवीदास पाटीलने उचललाय. दुसरीचा प्रयत्न आहे. 2 पूर्ण आणि तिसरी अपूर्ण. फलंदाज धावचित बाद रवींद्र. धावसंख्या 9. रवी पाटील थोडेसे जखमी झालेत. पिंपळगड संघाचे सिनियर खेळाडू शॉट थंडनला झेल पकडण्याच्या प्रयत्नामध्ये सकाळी त्याने दुखापत झालेली आहे. नवीन फलंदाज विजेंद्र पाटील. ज्या खेळाडूच्या नावावर चालू सीझनची 50 धावा करण्याचा विक्रम आहे. बघूया विजय स्पोर्ट खानपेठ संघाचा एक स्टार खेळाडू म्हणून त्याची ओळख. पहिला विकेट 9 धावसंख्येवर 9 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 9 धावा. विनोद भगत चांगल्या मूड मध्ये आहेत. पहिला विजय संपादन केलेला आहे दमन चषकाचा. विजेंद्र पाटील. यानंतर आपण कालुराम भोईर देखील पाहणार आहोत. सोनेदेवी टेंगर संघाचा सलामीवीर, त्याच्या नावे देखील 50 करण्याचा विक्रम आहे. इथे हा चेंडू बघूया. चेंडू चालला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. डी फाईन लेग रिझन मधून चेंडूला उचललाय. विजेंद्र पाटीलच्या बॅट मधून या 2 धावा. धावसंख्या 1-1. 11 सोनादेवी टेंगार आणि हनुमान पोगाव. दोन्ही संघ आपण तयार राहा. नक्की सोनादेवी टेंगार म्हटलं की पद्मकर शेठ असतील, रोहित शेठ, बालाराम चौधरी साहेब यांचा संघ. इथे हा चेंडू आलाय वाईट. धावसंख्या 12. सोनादेवी टेंबर संघ एक दादा संघ म्हणून या संघाची ओळख या संघटनेमध्ये. उमेश, संजय, कैलास,
तुषार, कालुराम भुईर, अरुण सारखे चांगले खेळाडू या संघामध्ये आहेत. दुसरीची कॉलिंग विजेंद्र पाटील डेंजर एंडला आपल्या घरामध्ये सुखरूप 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या 14. नक्की सिंगल डबल न विजेंद्र पाटील आल्यानंतर धावपळ घालता ठेवलेली आहे. विलास पाटील जॉली स्पोर्ट कामतगार संघाचे एक अष्टबोलू खेळाडू. या स्पर्धेसाठी त्यांची देखील मेहनत आहे. इथे हा चेंडू बघूया, ऑफ ड्राईव्ह केलाय, चेंडू येतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. चांगली कॉलिंग. विनोद आणि विजेंद्र मध्ये चांगला तालमील आहे. धावसंख्या 16. 16. लॉस ऑफ 1 विकेट. 2 ओव्हर 16 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये 5, दुसऱ्या ओव्हर मध्ये 11 आणि ओव्हर नंबर 3. बघूया गणेश पाटील की अजून कुठला गोलंदाज घेईल. पाणी घेऊन जा म्हणून पाणी घेऊन जा फास्ट. गणेश पाटील एक उत्कृष्ट पंच देखील आहे. चांगला खेळाडू आहे. बघूया या संघामध्ये संतोष जोशी, महेश पाटील, नंदू पाटील, संतोष सिनियर, त्यानंतर अंकुश भुईर या खेळाडूंनी संघनायकाची जबाबदारी स्वीकारली आहे. बघूया गणेश पाटील आहेत ओव्हर नंबर 3 घेऊन 2 ओव्हर मध्ये 16. 1 गड्याच्या मोबदल्यात विजय स्पोर्ट खांडपे. येणाऱ्या फलंदाजीमध्ये मिलिंद भोईर, जितेंद्र पाटील उमेशसारखे चांगले फलंदाज आहेत. बघूया इथे या चेंडूवर 1 धाव विनोद कंप्लीट करत आहेत. धावसंख्या 17. 13 चेंडू 17 धावा. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. दाबेल क्रीडानगरीतून आपण दरम्यान दौरा 20-25 आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून हा 5वा सामना इथे विलास भोईर चुकलेत. चेंडू चाललाय सीमापार. षटकार. पहिला षटकार आलाय. गणेश पाटीलच्या अपोजिट दोन्ही चांगले खेळाडू आहेत. एका बाजूला विजेंद्र तर दुसऱ्या बाजूला गणेश. धावसंख्या 23. काऊ कॉर्नरला विलास भोईर होते. मस्तक पे दस्तक. इथे हा चेंडू पुन्हा एकदा टर्न केला ऑन साइडला ऑन दी कार्पेट. चेंडू शॉर्ट मिड विकेटवरून उचलला संतोष जोशीनं. धाव मिळ 1. एका धावेने धावसंख्या 24. चेंडू टाकून झाले 15. धावा म्हणले 24. गडीबाज झाले 1. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कैलास चौधरी वेलकम. सोनादेवी टेमदार संघाचे संघनायक इथे उपस्थित झालेत. जय हनुमान पोगाव. एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. इथे बघूया 1 धाव तर कंप्लीट केलेली आहे. आणि ते 1 धाव विनोद पाटील. दोन्ही पंच आपसमध्ये चर्चा करताना बघूया काय निर्णय येईल.
एक सिंगल. धावसंख्या 25. गणेश पाटीलनं तिसऱ्या ओव्हरचे 4 चेंडू फेकलेत. 1 षटकार 3 सिंगल 9 रन आतापर्यंत खर्च केलेत. वेलकम महेशजी वारे. धावा इथे वाईट यॉर्कर. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप. बघूया 2 पूर्ण. तिसरीचा प्रयत्न विजेंद्र पाटील. 2 धावा आलेत. धावसंख्या 27. 17 चेंडूमध्ये 27. ओव्हर नंबर 3चा 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा फटका चांगला अपड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. 1 सिंगल. दुसरीसाठी विजेंद्र पाटील निघालेत आणि ते पोचलेच देखील. खूप वेगाने दुसरी धाव कंप्लीट केली. धावसंख्या 3 ओव्हर 29. चांगली टोटल आहे. पोगाव आणि टेंभार. टॉस करूया आपण. जय हनुमान पोगाव आणि सोनूदेवी टेंभार. पद्माकर चौधरी साहेबांचा संघ. बर्फानी बाबा इंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा आणि संघटनेचे माजी अध्यक्ष पद्माकर चौधरी साहेबांचा संघ. तर दुसऱ्या बाजूला महेश वारे यांचा संघ आपण पाहतोय. जय हनुमान पोगाव. टॉस केली जाते. चापा अशी कॉलिंग टेंभर संघाची आणि एक्झॅक्ट तेच आलेले आहे. निर्णय नक्की क्षेत्ररक्षण स्वीकारलाय सोनेदेवी टेंभर संघानं. नाणेफेकी जिंकून प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी जय हनुमान पोगाव या संघाला आमंत्रित केलेलं आहे. कपिलजी मात्रे. कपिल आपण इथे या. गोलंदाज आलेत अंकुश भुईर. चांगले गोलंदाज आहेत. एक फिरकी गोलंदाज म्हणून त्यांची या संघामधून ओळख आहे. अप्रतिम फटका पॉइंट रिझल्ट मधून चेंडू खेळून काढलाय. चांगले प्रयत्न. 2 धावा आलेत. 2 धावांनी संघाची टोटल 31. 31. इथे फलंदाज धावची बात विजेंद्र पाटीलची मोठी विकेट. मोठा मासा गळावा लागलेला आहे. नक्कीच थोडासा सतोर नाराज आहे. एखाद्या संघातील मोठा फलंदाज जेव्हा धावबाद होतो तेव्हा नक्कीच त्याच्या मनामध्ये दुःख होतं. 31 वर मोठा धक्का लागलाय. 4 चेंडू आहेत आणि मैदानामध्ये
मिलिंद भोईर. बघूया मिलिंद भोईर, हरी चौधरी. बघूया तिसरीचा प्रयत्न. नक्कीच 2 धावा मिलिंद भोईरच्या खात्यामध्ये. 2 धावींनी संघ पुढे सरतो. विजयस्फोट खानपेठ डबल 3. 33 धावा. चेंडू शिल्लक आहे 3. अंकुश भोईर एक चांगली फिरकी गोलंदाज आहेत. बघूया इष्टरक्षक आपण गणेश पाटीलला पाहतोय. इथे हा चेंडू चांगला फटका आपण पाहतोय आणि चांगली फिल्डिंग. 2 धावा. दोन धावींनी संघाचे टोटल 35. अंकुश भोईरने या चौथ्यावरती 4 चेंडू फेकलेत. 6 धावा दिलेत. शेवटचे 2 चेंडू. इथे हा चेंडू स्केरवतो. विकेट उडवलाय. चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेनं आणि इथे 1 धाव. बघूया 1 धाव आणि दुसऱ्याच्या प्रयत्नात फलंदाज विनोद धावचूक बाद झालेत. धावसंख्या 36 धावा झालेत आणि शेवटचा 1 चेंडू या इनिंगचा शिल्लक आहे. फलंदाज मोहनदास पाटील. इथे हा चेंडू बघूया. अति अप्रतिम डिलिव्हरी. डॉट बॉल. 4 ओव्हर. धावा म्हणजे 3 बाद 36 आणि 37 धावांचं लक्ष्य आहे. गावदेवी स्पोर्ट पिंपळगर संघासमोर. चला मित्रांनो लगेच आपण सेकंड इनिंगला सुरुवात करा. यानंतर पोगाव आणि टेमगार असा आपण सामना पाहणार आहोत.
अतिशय चांगली मैदानामध्ये आपण अशी एंट्री विजय स्पोर्ट खांडे संघाची पाहत असतोय सर. फलंदाज संतोष जोशी आणि भोलेनाथ पाटील. जरा स्पीडअप करा. Yes, sir. Game on. चांगली सुरुवात, चांगल्या टप्प्यावर पहिला चेंडू आपण पाहिलाय. गोलंदाज सुनील अतिशय चांगला चेंडू टाकलाय. अगदी अचूक टप्प्यावर तो मापूला चेंडू सोडलाय. इष्टांच्या मागे आपण इष्टरक्षक प्रल्हाद, इष्टरक्षक बघा जितेंद्र पाटीलच्या जागेवर प्रल्हाद यांना बाजू. ते अजून एक चांगला चेंडू. वाह, कप छोटा है लेकिन गेंदबाजी बहुत अच्छी है. सुनील चांगली गोलंदाजी करतात. चांगली सुरुवात. पहिले 2 चेंडू निर्धाव. हा तिसरा चेंडू आला वाईट. नक्कीच इथे आउटसाइड ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर निघणारा चेंडू आपण पाहिलाय. आणि अतिरिक्त धावसंख्येनं गावदेवी स्पोर्ट पिंपळगाव संघाच्या फलकावर धावांचा सरगणेश होते. 37 धावा बनवायचे आहेत. इथे हा फटका ऑन साईडला काऊ करून इथला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला स्टॉप केलाय. दुसरीचा चांगला प्रयत्न आणि दुसरी धाव इथे पूर्ण. धावसंख्या 3 चेंडू 3. बघूया सुनील शॉर्ट रनअप न ओव्हर द विकेट. हा चेंडू विसेट मध्ये केलाय. बघूया चेंडूच्या समोर विजेंद्र पाटील
चांगली रनिंग मिळून विकेट. अगदी भोलेनाथ पाटील ना पहिल्या सामन्यातून देखील आपण पाहिलंय खेळपट्टीवर चांगल्या प्रकारे पळताना. गणेश पाटील खुश आहे, आज संपूर्ण संघ खुश आहे. धावा म्हणले 5, चेंडू टाकून झाले 4. इथे हा चेंडू पायामध्ये टाकला होता, तितकाच चांगला प्लेसमेंट अंगावरच्या अंदाजानं आणि सलग तिसऱ्यांदा दुहेरी धावा इथे धावून पूर्ण केलेत. धावसंख्या 7, 5 चेंडू 7 धावा. संतोष जोशी त्यांच्या खांद्यावर संगणकाची जबाबदारी आहे. इथे फटका उडवलाय, बघूया मोहनदास. चांगला प्रयत्न केला होता एडिशनल लॉंग ऑफला. इथे 2 धावा चौथ्यांदा धावून पूर्ण केले. वा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 9. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि 9 धावा. सदोतीस धावांचं लक्ष आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये 9 आलेत. अठ्ठावीस 18 चेंडूमध्ये अजूनही 28 धावांचं समीकरण शिल्लक आहे. भोलेनाथ पाटील आणि संतोष जोशी हे सलामीर जोडी गावदेवी स्पोर्ट पिंपळगड संघाकडून. 3:40 झालेत आणि 5वा सामना मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज विजेंद्र पाटील. आज विजेंद्र पाटील यांना गोलंदाजी सोपवली आहे. भावळीची जी स्पर्धा झाली डीडी ग्राउंडवर, तिथे आपण चर्चा करत होतो की मातीच्या खेळपट्टीवर विजेंद्र पाटीलला गोलंदाजी का दिली नाही. इथे बघा, अगदी चांगला चेंडू. इथे यष्टीरक्षक जितेंद्र पाटीलचे प्रयत्न बा. सॉरी, प्रल्हाद आहेत. एक सिंगल धाव. धावसंख्या 10. आता बनवायचे 27 आणि चेंडू शिल्लक आहे 17 चेंडूमध्ये 27. चला जरा पास केला मित्रांनो. प्रत्येक सामन्यावर तुम्ही 1 तासापेक्षा जास्त वेळ घेतली तर आपले सामने पूर्ण होणार नाहीयेत. जरा वेळेच्या बाबतीत सर्वांनी सहकार्य करा. भरपूर शपल क्रॉस, अतिशय चांगला फटका. चेंडू फाईन लेग रिझनला किल्ले होते आणि चेंडू सीमापार चौकार. यानंतर विजय स्पोर्ट खानपे आणि ज्वाली स्पोर्ट कामतगार दोन्ही संघांना सूचना दिली आहे. कानपूर संघ आपण देखील आज सामना संपल्यानंतर डेल्टन ग्राउंडवर पोहोचायचं आहे आणि कामतगार या 2 संघांना जी कमिटीकडून जी सूचना दिली आहे डेल्टन ग्राउंडला पोहोचायचं आहे. धावा बनले 14. पुन्हा एकदा अगदी शपल क्रॉस झाले. चेंडूला फाईन लेग रिझन मधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. संतोष जोशीचा क्लास चौकार. धावसंख्या 18.
नक्की संतोष जोशी सलामीला आल्यानंतर चांगली फलंदाजी करतात. अगदी संपूर्ण संघ खुश आहे. गावदेवी स्पोर्ट पिंपळगार, गणेश पाटील चेहऱ्यावर स्मितहास्य, विलास भोईर असतील, आमचे पिंटू पाटील एशियन पेंट्स संघाचे संघनायक आणि महाराष्ट्र पोलीस असा आपण सामना पाहिला होता गावदेवी चषक पिंपळगार स्पर्धेमध्ये. इथे अगदी हा फटका आपण पाहतो अब्राईचा जितेंद्र पाटील चेंडूला उचलतील फेकतील वेळ होती 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या 20 झाले. 37 पाहिजेत म्हणजे 17 धावांच्या गरज आहे. विजेंद्र पाटीलच्या स्पिन अगेन्स्ट संतोष जोशी चांगली फलंदाजी करतात. पुन्हा एकदा भरपूर क्रॉस. नक्कीच म्हणजे तुम्हाला स्पिनच्या अगेन्स्ट खेळायचं असेल, फिरकी गोलंदाज समोर केलंच असेल तर थोडंसं वेट करून तुम्हाला खेळावं लागेल. एक सिंगलना धावसंख्या 21. आता 13 मध्ये 16. चला स्पीडअप करा. भोलेनाथ पाटील चांगली साथ देतात. भोलेनाथ पाटीलना 11 चेंडूमधून फक्त 1 चेंडू खेळलाय आणि 10 चेंडू संतोष जोशी खेळलेत. वा, बघूया आता डावखुऱ्या फलंदाज समोर विजेंद्र पाटील कशा प्रकारे गोलंदाजी ते चेंडूला उडवला. चेंडू चालला अगदी डीप फाईन लेग रिझनकडे. दुसरी पूर्ण चांगली रनिंग मिडिंग विकेट. 2 धावेने संघाची टोटल 23. 12 मध्ये 14. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. मिलिंद भोईर, चला स्पीडअप करा जरा. बारा मध्ये 14. 12 चेंडू 14 धावा. भरत पाटील, महेश पाटील, अंकुश भोईर खुश आहेत. चांगलं खेळ आज. 12 चेंडू 14 धावा. गोलंदाज मिलिंद भोईर. चांगलं समालोचन आज त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. नक्की चांगले समालोचक आहेत. मोहनदास पाटील असतील, रवींद्र आणि मिलिंद भोईर. कांटे संघामध्ये 3 खेळाडू आहेत. इथे नक्कीच चांगले समालोचन देखील करतायत. चला मिलिंद भाऊ लगेच आपण खेळायला सुरुवात करा. 12 मध्ये 14. चला विजेंद्र भाऊ लक्ष ठेवा गेम मध्ये. मिलिंद भोईर एक चांगले गोलंदाज आहेत. त्या चेंडू स्केअर विकेट उडवलाय. चांगला संपर्क. चेंडू एका टप्प्याने सीमा पार. संतोष जोशीच्या बॅट मधून चौकार. 27 झालेत. आता 10 ची गरज. 11 चेंडू मध्ये 10. चेंडू 10 धावा.
संतोष जोशीने काय फलंदाजी केलेली आहे. वा, चांगली फलंदाजी. मिलिंद भोईर इथे फटका उडवलाय. काऊ कॉर्नर रिजनच्या बाहेर षटकार. डबल 3. फक्त 4 धावा आणि 10 चेंडू. काय सामना वळवलाय संतोष जोशीनं. आज या स्पर्धेच्या माध्यमातून दुसऱ्या विजयाच्या तयारीमध्ये गावदेवी स्पोर्ट पिंपळगर संघ आपण पाहतोय. 10 चेंडू 4 धावा. इथे चांगला चेंडू, अगदी पायामधला चेंडू आपण पाहिलाय. मोहनदास चेंडूला उचलतायत, खेळतायत. नक्कीच अगदी आपण भूमिनाथ पाटील देखील कौतुक करूया. चांगली भागीदारी आहे. पहिल्या विकेटसाठी तब्बल 35 धावांची भागीदारी 15 चेंडूमध्ये. एकतीस धावा वैयक्तिक संतोष जोशीच्या खात्यामध्ये. आणि ते फलंदाज बाद संतोष जोशी यांचा ट्रिपल उडवलाय. मिलिंद भोईरनं अखेरकार ही भागीदारी इथे ब्रेक केली आहे, तोडली आहे. पहिली विकेट बघूया. गणेश पाटील चौदा चेंडू मध्ये 31. वा, बघूया विजयी धाव कोणाच्या बॅटमधून येईल. गणेश पाटील आणि ते फलंदाज लेग बिफोर पायचीच्या स्वरूपात गणेश पाटीलची विकेट. हॅट्रिक ऑन. बघूया विलास भोईर भोईरनं 3 वर खेळतात. 9 स्ट्राईकला 31 बनवल्या संतोष जोशीनं. 0 वर बाद झाले गणेश पाटील. 7 चेंडू 2 धावा. चांगला चेंडू, ताळकी चेंडूला प्लेक केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि विजयी धाव. अभिनंदन गावदेवी स्पोर्ट पिंपळगर आणि अडला टफ विजय स्पोर्ट खानपे. आपल्याला पुढील सामन्यासाठी आम्ही शुभेच्छा देतोय. नक्कीच बेल्टन ग्राउंडला पोहोचायचं आहे. जॉली कामतकर आणि विजय स्पोर्ट खानपे सलग आजच्या दिवसातून 2 विजय संपादन करून पिंपळगर